नमस्कार मित्रांनो, आपल्या ज्ञान अनुभव या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. आज आपण सुरुवात करणार आहोत एका अत्यंत पवित्र आणि जीवन बदलणाऱ्या ग्रंथाचा प्रवास, श्रीमद भगवद गीता. मित्रांनो, गीता म्हणजे फक्त एक धार्मिक पुस्तक नाही. गीता म्हणजे जगण्याची कला. गीता म्हणजे प्रश्नांची उत्तरे. गीता म्हणजे तुमच्या माझ्या मनातल्या गोंधळावरचा उपाय. आणि आजचा आपला पहिला अध्याय आहे अर्जुन विषाद योग. आता तुम्हाला वाटेल, विषाद म्हणजे दुःख, आणि त्याला योग का म्हणतात? हाच प्रश्न आज आपण सोडवणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण आज तुम्हाला असं काहीतरी मिळेल जे तुमचं आयुष्य बदलू शकता. चला तर मग सुरू करूया. मित्रांनो, आधी थोडी पार्श्वभूमी समजून घेऊया, कारण गीता समजायला आधी महाभारत थोडं माहीत असणं गरजेचं आहे. हस्तिनापूर नावाचं एक महान राज्य होतं. तिथे 2 भाऊ राज्य करायचे, धृतराष्ट्र आणि पांडू. धृतराष्ट्र जन्मापासून आंधळे होते, त्यामुळे त्यांचे धाकटे बंधू पांडू राजा झाले. पांडवांना 5 पुत्र होते: युधिष्ठिर, भीम, अर्जुन, नकुल आणि सहदेव. हे झाले 5 पांडव. आणि धृतराष्ट्रांना होते तब्बल 100 पुत्र. त्यातला सर्वात मोठा दुर्योधन. हे झाले कौरव. आता दुर्योधनाच्या मनात एकच ध्यास होता: हे राज्य माझं आहे आणि माझंच राहील. त्याने कपटाने पांडवांना द्यूत क्रीडेत बोलावलं. पांडव हरले. द्रौपदीचा भर सभेत अपमान झाला आणि पांडवांना 12 वर्ष वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवास भोगायला लावला. सगळं सहन करून पांडव परत आले. त्यांनी फक्त 5 गावं मागितली. पण दुर्योधन म्हणाला, सुईच्या टोकावर मावेल इतकीही जमीन देणार नाही. आता सांगा मित्रांनो, इतकं सहन केल्यावर युद्धाशिवाय पर्याय होता का? नव्हता. आणि म्हणूनच कुरुक्षेत्र या पवित्र भूमीवर इतिहासातलं सर्वात मोठं युद्ध उभं राहिलं. एकीकडे कौरवांच्या 11 अक्षौहिणी सेना, दुसरीकडे पांडवांच्या 7 अक्षौहिणी सेना. 1 अक्षौहिणी म्हणजे सुमारे 21,000 हत्ती, 21,000 रथ, 65,000 घोडे आणि 1,00,000 पायदळ सैनिक. कल्पना करा, किती प्रचंड सेना होती ती. दोन्ही बाजूंनी सेना सज्ज झाल्या. युद्धाचा दिवस उजाडला आणि याच क्षणी काहीतरी अनपेक्षित घडलं. गीतेची सुरुवात होते धृतराष्ट्र राजाच्या प्रश्नाने. धृतराष्ट्र आपल्या सारथी संजयाला विचारतात, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवः मामकाः पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. म्हणजे, हे संजय, कुरुक्षेत्रावर माझे पुत्र आणि पांडव काय करत आहेत? आता इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. धृतराष्ट्र म्हणतात माझे पुत्र आणि पांडव, म्हणजे पांडव त्यांना परके वाटतात. हाच त्यांच्या सगळ्या दुःखाचं मूळ आहे, पक्षपात. आपल्याही आयुष्यात आपण असं करतो ना, आपलं ते बरोबर, दुसऱ्याचं ते चुकीचं. हीच धृतराष्ट्राची चूक आहे. आता संजयाबद्दल सांगतो. संजय हे सामान्य सारथी नव्हते. व्यास महर्षींनी त्यांना दिव्य दृष्टी दिली होती, म्हणजे ते हस्तिनापुरात बसूनही रणांगणावरच्या प्रत्येक गोष्टी स्पष्टपणे पाहू शकत होते. संजय हे गीतेचे निवेदक आहेत. ते धृतराष्ट्रांना सगळं सांगत आहेत आणि त्याच संवादातून आपल्यापर्यंत गीता पोहोचत आहे. आता दृश्य डोळ्यांसमोर उभं करा. कुरुक्षेत्राचा मैदान. दोन्ही बाजूंनी लाखो सैनिक. घोड्यांचा आवाज, हत्तींची डरकाळी, शस्त्रांची चमक. आणि या सगळ्याच्या मध्यभागी दुर्योधन. तो आपला गुरु द्रोणाचार्यांकडे जातो आणि म्हणतो, गुरुवर्य, पहा, पांडवांची सेना किती मोठी आहे. तो पांडव सेनेतल्या वीरांची यादी देतो: सात्यकी, विराट, द्रुपद, अभिमन्यू, धृष्टद्युम्न, सगळे महाशूर वीर. मग तो स्वतःच्या सेनेची यादी देतो: भीष्म पितामह, कर्ण, कृपाचार्य, अश्वत्थामा, विकर्ण, हे सारे माझ्या बाजूने आहेत. पण मित्रांनो, इथे एक मजेशीर गोष्ट आहे. दुर्योधन म्हणतो, आपली सेना मोठी आहे, पण त्याच्या आवाजात एक काळजी आहे. पुरेशी आहे का? हे बघा, बाहेरून आत्मविश्वास दाखवायचा, आतून मात्र भीती. हे किती ओळखीचं वाटतंय ना? आपणही असंच करतो कधीकधी. आता शंखनाद. भीष्म पितामहांनी जोरदार शंख फुंकला. सगळे ढोल, नगारे, शिंगे एकत्र वाजली. त्या आवाजाने आकाश दुमदुमलं.
पण पांडवांचं उत्तर आलं आणखी जोरदार. श्रीकृष्णाने फुंकला पांचजन्य, अर्जुनाने फुंकला देवदत्त, भीमाने फुंकला पौंड्र, युधिष्ठिराने अनंत विजय. त्या दिव्य शंखांच्या नादाने धरती थरथरली, आकाश हादरलं आणि कौरवसेनेची छाती दडपली. आता येतो कथेचा सर्वात महत्त्वाचा क्षण. अर्जुन श्रीकृष्णाला म्हणतो, हे अच्युतक, माझा रथ दोन्ही सेनांच्या मध्यभागी उभा कर. मला हे सगळे वीर नीट पाहायचे आहेत. आज मला कोणाशी लढायचं आहे ते जाणून घ्यायचंय. श्रीकृष्णाने अर्जुनाची इच्छा पूर्ण केली. रथ नेला दोन्ही सेनांच्या मध्यभागी, भीष्म आणि द्रोणांसमोर, आणि कृष्ण म्हणाले, हे पार्था, पहा या उभ्या असलेल्या कौरवांना. आणि अर्जुनाने पाहिलं आणि त्याचं संपूर्ण विश्वच हादरलं. मित्रांनो, हा क्षण गीतेचा सर्वात हृदयस्पर्शी क्षण आहे. अर्जुनाने दोन्ही सेनांमध्ये पाहिलं आणि दिसली त्याला परिचित माणसं. तिकडे उभे होते भीष्म पितामह, ज्यांच्या मांडीवर बसून तो लहानपणी खेळला होता, ज्यांनी त्याला गोष्टी सांगितल्या होत्या. तिकडे उभे होते द्रोणाचार्य, ज्यांनी त्याला धनुष्य धरायला शिकवलं, ज्यांच्यामुळे तो सर्वश्रेष्ठ धनुर्धर झाला. तिकडे होते काका, मामा, भाऊ, मित्र, नातेवाईक. आणि अर्जुनाच्या मनात एकच विचार आला, हे माझे स्वतःचे लोक आहेत, यांना मारून मी काय मिळवणार? बघा काय झालं त्याला. सीदंती मम गात्राणी मुखम च परिशुष्यती वेपथुश्च शरीरे मे रोम हर्षश्च जायते. म्हणजे अवयव गळून जात आहेत, तोंड कोरडं पडत आहे, शरीर थरथरत आहे, अंगावर रोमांच उभे राहत आहेत, गांडीव धनुष्य हातातून निसटत आहे, रथावर उभं राहणंही अशक्य होत आहे. मित्रांनो, हे वर्णन किती खरं आहे. तुम्हाला माहीत आहे, जेव्हा आपण एखाद्या मोठ्या भावनिक संकटात असतो तेव्हा नक्की हेच होतं आपल्या शरीराला. हृदय जोरात धडधडतं, हात थरथरतात, घसा कोरडा पडतो, डोळ्यांतून अश्रू येतात. अर्जुनाचा हा अनुभव आपला अनुभव आहे. गीता हजारो वर्षांपूर्वी लिहिली गेली, पण आजही ती तुमच्या माझ्या जीवनाशी जुळते. आता अर्जुन श्रीकृष्णाला 3 कारणं सांगतो, मी का लढणार नाही. पहिलं कारण, विजयाची इच्छाच नाही. न कांक्षे विजयम कृष्ण न च राज्यम सुखानि च किम नो राज्येन गोविंद किम भोगैर्जीवितेन वा. अर्जुन म्हणतो, कृष्णा, मला या विजयाची, राज्याची किंवा सुखाची काहीच इच्छा नाही. ज्यांच्यासाठी आपण राज्य इच्छितो तेच लोक आज माझ्यासमोर मरायला उभे आहेत. त्यांना मारून जगण्यात काय अर्थ? हे ऐकताना वाटतं, अर्जुन किती थोर आहे. पण मित्रांनो, हे तर्कशास्त्र भावनेतून येत आहे, बुद्धीतून नाही. म्हणूनच ते अपूर्ण आहे. दुसरं कारण, गुरु आणि वडीलधाऱ्यांना मारणं पाप. अर्जुन म्हणतो, ज्यांचं मी सदैव आदर करायला हवं त्यांच्यावरच मला शस्त्र उगारायचं आहे. भीष्म पितामह आणि द्रोणाचार्य हे माझे आदरणीय आहेत, त्यांना मारणं हे महापातक आहे. मित्रांनो, हे आपल्यालाही समजतं ना? कधीकधी आपल्याला माहीत असतं हे चुकीचं आहे, मला याचा विरोध करायला हवा, पण समोर असतात आपले जवळचे लोक आणि मन थांबतं. हाच अर्जुनाचा अनुभव आहे. तिसरं कारण, कुलनाश होईल. अर्जुन म्हणतो, या युद्धात इतके लोक मरतील, संपूर्ण कुळच नष्ट होईल. कुळ नष्ट झालं तर कुलधर्म नष्ट होतो, धर्म नष्ट झाला तर समाज उद्ध्वस्त होतो. हे पाप कोण सोसणार? बघा, अर्जुनाकडे 3 वेगवेगळ्या पातळ्यांवरचे युक्तिनाद आहेत. वैयक्तिक पातळी, नैतिक पातळी आणि सामाजिक पातळी. हे युक्तिवाद चुकीचे नाहीत, पण अपूर्ण आहेत, कारण ते फक्त भावनेतून आले आहेत. आणि म्हणूनच श्रीकृष्णाला गीता सांगावी लागणार आहे, बुद्धी आणि ज्ञानाने हे प्रश्न सोडवण्यासाठी. सगळे युक्तिवाद मांडून झाल्यावर अर्जुन पूर्णपणे खाली येतो. तो म्हणतो, सुखासाठी स्वतःच्याच माणसांना मारायला तयार झालो. जरी हे लोक माझ्यावर हल्ला करतात, जरी मी त्यांचा प्रतिकार केला नाही, तरी मला त्यात जास्त सुख वाटेल. आणि मग ते घडलं. गीतेच्या पहिल्या अध्यायातलं शेवटचं दृश्य. एव मुक्त्वा अर्जुनः संख्ये रथोपस्थ उपाविशत विसर्ज सशरम चापम शोक संविघ्न मानसः. म्हणजे असं म्हणून अर्जुन रथाच्या आसनावर बसला. त्याने धनुष्य आणि बाण खाली टाकले. त्याचं मन शोकाने भरून गेलं होतं. मित्रांनो,
हे दृश्य डोळ्यांसमोर आणा. महाभारतातला सर्वश्रेष्ठ धनुर्धर, ज्याला इंद्राने शस्त्रे दिली, जो कधीच हरला नाही, तो आज रणांगणावर शस्त्र खाली ठेवून बसला आहे. धनुष्य खाली पडला आहे. डोळ्यातून अश्रू उघळत आहेत. तो पूर्णपणे हरलेला आहे आतून. हेच आहे विषाद. मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न. या अध्यायाचं नाव विषाद योग का आहे? विषाद म्हणजे दुःख, पण त्याला योग का म्हणायचं? कारण जेव्हा माणूस पूर्णपणे खाली येतो, जेव्हा त्याला जाणवतं मला एकट्याने हे जमणार नाही, जेव्हा तो स्वतःची मर्यादा मान्य करतो, तेव्हाच परमात्म्याकडे जाण्याचा मार्ग उघडतो. अर्जुनाचा हा विषाद हा खरोखरच एक योग आहे, कारण इथूनच त्याच्या आत्मज्ञानाची सुरुवात होते. आपल्या आयुष्यातही असेच होते. जेव्हा आपण पूर्णपणे हरतो, जेव्हा आपण म्हणतो माझ्याने होत नाही, तेव्हाच आपण खऱ्या अर्थाने शिकायला तयार होतो. मित्रांनो, आपण सगळे कधी ना कधी अर्जुन असतो. कामावर निर्णय घ्यायचा असतो आणि गोंधळ होतो. घरात कोणाशी कठोर व्हायचं असतं आणि मन थांबतं. आयुष्यात योग्य मार्ग निवडायचा असतो आणि भीती वाटते. हेच अर्जुनाचं द्वंद्व आहे. हेच आपलं द्वंद्व आहे. पण गीता सांगते, या गोंधळातून बाहेर पडण्याचा मार्ग आहे. तो मार्ग आहे ज्ञान, कर्म आणि भक्ती. आणि हा मार्ग श्रीकृष्ण पुढच्या 17 अध्यायांमध्ये सांगणार आहेत. तर मित्रांनो, आजच्या भागातून आपण शिकलो. पहिलं, स्वतःची मर्यादा मान्य करणं हे कमकुवतपणाचं नाही, ते शहाणपणाचं लक्षण आहे. दुसरं, भावना आणि कर्तव्य यांच्यात संघर्ष झाला तर थांबा, विचार करा. तिसरं, प्रत्येक विषादाच्या मागे एक योग लपलेला असतो, फक्त तो ओळखता आला पाहिजे. पुढच्या भागात आपण पाहणार आहोत, जेव्हा अर्जुन पूर्णपणे हरतो तेव्हा श्रीकृष्ण काय सांगतात. अध्याय 2, सांख्ययोग. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या ज्ञान अनुभव चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर कॉमेंटमध्ये नक्की लिहा. मी प्रत्येक कॉमेंटला उत्तर देण्याचा प्रामाणिक, प्रांजळ प्रयत्न करेन. भेटूया पुन्हा पुढच्या भागात. इति श्रीमद् भगवद्गीता अध्याय 1 अर्जुन विषाद योग संपूर्ण.